वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक बातम्या। 10,320 रुपये किमतीच्या गोवा बनावटीच्या दारूसह 16,320 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई। सध्या विधानसभा निवडणुका 2024च्या आचारसंहिता सुरू असून आगामी निवडणुका या खुल्या व भयमुक्त वातावरणात पार पाडाव्यात, तसेच नागरिकांना कोणत्याही प्रलोभनांना आमिषाला बळी पडू नये याकरिता पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कोल्हापूर जिल्ह्यात चालू असलेल्या अवैध व्यवसायाची माहिती काढून अवैध दारूची वाहतूक, विक्री व साठा करणारे यांच्यावर कारवाई करून अवैध व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी कारवाई करण्यासाठी वेगवेगळी पथके तयार केली होती। अवैध दारूवर कारवाई करण्यासाठी माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार सुरेश पाटील यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सांबरे ते कुमरी जाणाऱ्या रोडवरून पांढरी रंगाची टाटा योद्धा गाडीतून अवैध दारूची बेकायदेशीरपणे वाहतूक होत आहे। सदर बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व त्यांच्या पथकाने कुमरी तालुका गडिंग्लज येथे सापळा लावून अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या पांढऱ्या रंगाची टाटा योद्धा गाडी नंबर GA 04T6600 ही गाडी ताब्यात घेतली। सदर गाडीच्या चालकास त्यांनी नाव व पत्ता विचारला असता त्याने आपले नाव प्रितेश उल्हास पांगम, वय वर्ष 33, मूळ राहणार बिचोलीम गोवा, सध्या राहणार कोणाळकट्टा तालुका दोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग असं असल्याचं सांगितलं। यातील आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्याने सदरची दारू महाराष्ट्र राज्याचा कर चुकवण्यासाठी गोवा राज्यातून विक्री करण्यासाठी आणली असल्याची कबुली दिलेली आहे। आरोपीने सदरचा माल ज्याच्या ताब्यातून आणला आहे तो व माल कोणाकडे विक्री करणार होता त्यांना देखील गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आला आहे। त्या आरोपीच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून पथके रवाना करण्यात आली आहेत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार सुरेश पाटील, प्रकाश पाटील, सागर चौगुले, रुपेश माने, समीर कांबळे, राजू कांबळे, राम कोळी, सतीश जंगम व यशवंत कुंभार यांच्या पथकाने केली आहे। वसुंधरा शक्ती न्यूजसाठी अण्णासाहेब कदम। वसुंधरा शक्ती न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील